जेव्हा रोज जायचो तेव्हा पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी त्या ओळखत नव्हत्या, परंतु 3-4 दिवसानंतर त्या आम्हाला ओळखायला लागल्या आणि रोज त्या म्हणायला लागल्या, मॅम आज मी तुम्हाला गुलाबाचं फुल आणलंय, मॅम मी आज तुम्हाला आणलंय. रोज बाय म्हणायला लागल्या, जवळ यायला लागल्या, बोलायला लागल्या, चर्चा करायला लागल्या. आम्हाला जो अनुभव आला तसं मला जो आत्मविश्वास वाढला वर्गामध्ये गेल्यानंतर, पूर्ण मुलांचा वर्ग भरलेला होता. परंतु पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी नंतर तो आत्मविश्वास माझा वाढला आणि तो आत्मविश्वास इतका वाढला की मी सहज त्या वर्गावर जाऊ लागली आणि शिकू लागली. नंतर आम्ही वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या, राष्ट्रीय दिवस साजरे केले, महिला दिन साजरा केला, तसेच मराठी राजभाषा दिवस सुद्धा साजरा केला. त्यानंतर आम्ही चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. चित्रकला स्पर्धा आयोजित केल्यानंतर मुलांनी उत्स्फूर्त तिथं सहभाग घेतला आणि मुलांचे जे चित्र बघण्यासारखे होते, खूप सुंदर सुंदर चित्र मुलांनी काढले होते. मुलं जे अभ्यासात हुशार होते ते आम्हाला फक्त माहिती होतं, नंतर कळालं की मुलांमध्ये चित्रकला स्पर्धा आयोजित केल्यानंतर मुलांना चित्र सुद्धा सुंदर काढता येत होते. ते बघितल्यानंतर कळाले की मुले इथं अभ्यासात नाही तर इतर गोष्टींमध्ये सुद्धा हुशार आहेत. तसेच मुलींना आम्ही कबड्डी, खो खो खेळण्यासाठी घेऊन गेलो. तिथे मुलं आणि मुली ज्या होत्या त्या खूप गुणी आणि चुणचुणीत होत्या. त्या कबड्डी आणि खो खो सुद्धा उत्कृष्ट पद्धतीने खेळत होत्या. मला तिथे गेल्यानंतर माझं बालपण आठवलं की आपण सुद्धा लहान असताना असंच कबड्डी आणि खो खो खेळत होतो. त्यामुळे मी जेव्हा त्या शाळेमध्ये गेले तर माझं पूर्ण बालपण मला तिथे अनुभवलं आणि मी जे काही अनुभव घेतला तो खूप चांगला होता. हे सगळं जे काही झालं ते मार्गदर्शक प्राध्यापक रोकडे सर आणि जोशी सर यांच्यामुळे घडलं आणि माझा आत्मविश्वास खूप जास्त पटीने वाढला. त्यासाठी मी त्यांना धन्यवाद देते. नमस्कार सर्वांना. मी सविता गोडे, B.Ed प्रथम वर्ष छात्र शिक्षिका. आणि जो प्रथम वर्षाचा जो सिलेबस आहे, अभ्यासक्रम आहे, त्या अभ्यासक्रमाअंतर्गत जो 1 महिन्याचा छात्रसेवा काळ आहे तो आम्ही मनपा माध्यमिक शाळा पाथर्डी गाव येथे पूर्ण केला. तसं बघायला गेलं तर सर मॅडम तुम्ही जे आम्हाला मार्गदर्शन केले किंवा जे काही गायडन्स केलं त्याचं खरं उपयोजन करण्याची संधी आम्हाला या छात्रसेवा काळामध्ये मिळाली. आणि हे जे छात्रसेवा काळ आहे, या छात्रसेवा काळ कशासाठी असतो, त्याचा उद्देश काय आहे, तो आम्ही का पूर्ण करायचा, या सगळ्या गोष्टींचा अनुभव आम्हाला जेव्हा मनपा माध्यमिक शाळा पाथर्डी गाव येथे गेलो तेव्हा आला. खरं तर जेव्हा आम्हाला कळालं की मॅमने सगळ्यांनीच अनुभव सांगितले की मनपाची शाळा म्हटली की सर्वांच्या डोळ्यापुढे एक वेगळं चित्र उभं राहतं, जे मला वेगळं काही सांगण्याची गरज नाही आहे. परंतु आम्ही जेव्हा त्या शाळेमध्ये गेलो तर त्या शाळेतला जो अनुभव होता, जे विद्यार्थी होते, अष्टपैलू शिक्षक होते, अष्टपैलू विद्यार्थी होते, या सर्वांमुळे आम्हाला काहीतरी वेगळं शिकण्याचा अनुभव मिळाला. आता जो बघायला गेलं तर सध्या डिजिटल युग म्हटलं जातं आणि डिजिटल युगामध्ये जर आपल्याला विद्यार्थ्यांसमोर जर उभं राहायचं असेल तर शिक्षकांना स्वतः डिजिटल तंत्रज्ञानाचा अनुभव असणं गरजेचं आहे, त्याचे ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि आम्ही जेव्हा मनपा माध्यमिक शाळेमध्ये गेलो तिथे जे डिजिटल बोर्ड होते, सांगायला काहीच हरकत नाही की आम्हाला ते डिजिटल बोर्ड कसे सुरू करायचे याचं ज्ञान सुद्धा आम्ही त्या विद्यार्थ्यांकडनं शिकलो. जो छात्रसेवा काळातील अनुभव होता तो खरंच उत्तम होता. विद्यार्थ्यांसमोर उभं राहण्यासाठी जी कला असते ती सुद्धा आम्हाला प्रत्यक्ष अनुभवातून मिळाली. आम्ही तेथे काही शिक्षकांचे जे शिक्षक होते त्यांचे आम्ही निरीक्षण केले. या निरीक्षणातून आम्हाला एका गोष्टीचा अनुभव मिळाला की वर्गामध्ये जे वर्ग व्यवस्थापन कसे करावे, त्यानंतर वर्गामध्ये विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार कसे अध्यापन करावे, कोणत्या अध्यापन पद्धतीचा आपण वापर केला पाहिजे किंवा पाठानुसार कोणत्या अध्यापन पद्धतीचा वापर केला पाहिजे, कोणकोणती अध्यापन तंत्रे आपण उपयोगात आणली पाहिजे, मूल्यमापन कसे करावे, सगळ्यांचा अनुभव आम्हाला तेथील शिक्षकांच्या निरीक्षणातून समजला. आम्ही जे काही 15 छात्र शिक्षक होतो, या छात्र शिक्षकांनी विविध आउटडोर ॲक्टिव्हिटी घेतल्या. याच्यामध्ये कबड्डी असेल, खो खो असेल. सगळ्यांना माहीतच आहे की कबड्डी, खो खो ह्या ज्या मैदानी ज्या ॲक्टिव्हिटी आहे, मैदानी उपक्रम आहे, या उपक्रमांमधून मुलांमध्ये एक सांघिक भावना तर निर्माण होतेच, खेळाडू वृत्ती निर्माण होते. त्याचबरोबर एकमेकांना सहकार्य करणे, ह्या गोष्टीसुद्धा कशा मुलांमध्ये वाढीस लावण्यात याव्यात, या सगळ्या गोष्टींचं आम्हाला ज्ञान प्रत्यक्ष तेथील अनुभवातून मिळाले. एकूणच मनपा माध्यमिक शाळेतील जो अनुभव होता तो खरंच आम्हाला भावी शिक्षक म्हणून
खरंच खूप उपयोगाचा आहे. त्यासाठी मी जे शाळेचे न्यू शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे जे सर्व प्राध्यापक आहेत त्या सर्वांचे मी आभार मानते. धन्यवाद. माझा रोल नंबर 16. माझा रोल नंबर 16. तर इथे इंटर्नशिप दरम्यानचा माझा जो अनुभव आहे तो तुम्हाला सांगणार आहे. तर आम्हाला सरांनी जेव्हा सांगितले तुम्हाला पाठवते गावातली जी मनपा माध्यमिक शाळा आहे तुम्हाला तिथे इंटर्नशिपला जायचे, तर आम्हाला आधी आमच्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहिलं की मनपा शाळा म्हणजे ही काय स्पेशल शाळा, तर तिथलं वातावरण कसं असेल किंवा तिथले विद्यार्थी कसे असतील हा आधी आमच्यासमोर म्हणजे प्रश्न उभा राहिला की तिथले विद्यार्थी म्हणजे आम्हाला परिचित होतं की खोडकर असतात किंवा शिक्षकांना खूप त्रास देतात असा तिथला आम्हाला अनुभव म्हणजे ऐकण्यात आलेलं होतं. पण आम्ही जेव्हा प्रत्यक्षात तिथे गेलो तर तसं न अनुभवता तिथले जे विद्यार्थी होते त्यांनी आम्हाला खूप छान सपोर्ट केला, म्हणजे खूप छान आम्हाला तिथे सामावून घेतलं त्यांनी की म्हणजे आम्ही जेव्हा शिकवत असताना आम्ही जर म्हटलो की त्यांना शांत बसा, त्रास देऊ नका, तर ते आम्हाला खूप छान प्रकारे प्रतिसाद देत होते. आणि तिथली मेन गोष्ट म्हणजे नवीन आता डिजिटल ब्लॅकबोर्ड आलेला आहे, तर तो आम्हाला हाताळता येत नव्हता. हा मेन मुद्दा होता. तर त्या विद्यार्थ्यांनी आम्ही तिथे त्यांना शिकवायला गेलेलो होतो, पण त्यांनीच आम्हाला तिथे म्हणजे जो ब्लॅकबोर्ड आहे तो कसा हाताळायचा, ते कसं हे करायचं, तर त्यांनी ते आम्हाला शिकवलं. तर तिथला हा खूप छान प्रकारचा अनुभव होता माझा. तर त्यानंतर आम्ही आउटडोअर गेम घेतले, इनडोअर गेम घेतले, मराठी भाषा दिन साजरा केला. तर त्यात खूप छान प्रकारे मराठी भाषा दिन हा खूप छान साजरा झाला. त्यात विद्यार्थ्यांनी खूप छान प्रकारे सहभाग नोंदवला होता. काहींनी भाषणे केली. तिथले जे शिक्षक वृंद होते ते खूप छान प्रकारचे होते, कारण की जसं माझ्या एका अनुभवातले गिरीश बागुल सर होते, तर खूप म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व म्हणायला गेलं तर खूप छान प्रकारचं होतं. म्हणजे एकदम कडक शिस्त, म्हणजे त्यांना जिथे जी गोष्ट हवी ती गोष्ट तिथल्या तिथे पाहिजे, किंवा विद्यार्थ्यांचं जे डिसिप्लिन होतं ते खूप छान प्रकारचं होतं. त्यांनी खूप छान प्रकारे मॅनेज केलेलं होतं. त्याच्यामुळे आम्हाला खूप तिथे असं अडचणी वगैरे नाही आल्या. त्याच्यामुळे आम्हाला खूप छान तिथला जो अनुभव होता खूप छान प्रकारे हे झाला. तिथे एक मुलगी होती, तिचं नाव मला आता सांगता नाही येणार. तिने शिवाजी महाराजांविषयी खूप छान भाषण दिलेलं होतं. तिला त्या पद्धतीला प्राईज सुद्धा भेटलेलं होतं. का ती मराठी भाषा जो दिन आम्ही साजरा केला त्या दिवशी तिने ते भाषण सादर केलं. इतकं सुंदर भाषण होतं की आम्हाला सुद्धा अंगाला अक्षरशः काटा आला. इतकं सुंदर तिने ते व्यक्त केलेलं होतं आणि न अडखळता खूप छान प्रकारे तिने ते भाषण सादर केलं. म्हणजे आम्ही तिथे मुलांना शिकवायला गेलो होतो, पण आम्हालाही खूप तिथे शिकण्यासारखं भेटलं. हे सगळं प्राध्यापक रोकडे सर तसेच जोशी सर यांच्यामुळे आम्हाला मिळालं. धन्यवाद. मी सुरेंद्र पूनम नवलर, रोल नंबर 91. आमचा जो छात्रसेवा काळ जो होता तो मनपा माध्यमिक विद्यालय पाथर्डी गाव येथे झाला. आमचे मार्गदर्शक रोकडे सर यांनी आम्हाला मार्गदर्शन केले. तिथे कसं शिकवायचे, मुलांना कसं हँडल करायचं हे आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केले. मनपा शाळेचे तिथे गेल्यावर आम्हाला कळालं की मनपा शाळेचं मैदान जे होतं ते खूप प्रशस्त असं होतं. तिथे वेगवेगळे खेळ खेळता येतील असं आहे. आम्ही तिथे कबड्डी, खो खो अशा खेळांचे नियोजन केले व तिथे ते खेळ घेतले. शाळा म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नाही म्हणून आम्ही विविध स्पर्धा घेतल्या. चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा अशा आम्ही विविध स्पर्धांचे तिथे नियोजन केले. त्यात आम्हाला कळालं की तिथे मुलांचे हस्ताक्षर पण खूप छान होते, ड्रॉइंग खूप छान होत्या, निबंध पण खूप छान प्रकारे मुलांनी लिहिले. आपण जेव्हा शाळेत जायचो तेव्हा फक्त ब्लॅकबोर्ड आणि चॉक आणि पुस्तक हेच घेऊन आम्हाला शिकवायचे आपल्याला. पण या शाळेत गेल्यावर बघितलं की तिथं सगळे स्मार्ट बोर्ड, TV, आम्ही तिथे पीपीटी बनवून तिथे पीपीटी प्रेझेंट केल्या व मुलांना त्या पीपीटीवरून शिकवलं. जे गुंतागुंतीचे टॉपिक असतात ते आपण मुलांना
PPTद्वारे एकदम सोप्या पद्धतीने शिकू शकतो. जे आपण पुस्तकातून चित्राद्वारे शिकू शकतो ते आपण PPTने जर जेव्हा पुढे लावतो तेव्हा मुलं अगदी उत्साहाने ते शिकतात. त्याचप्रमाणे तिथे मराठी राजभाषा दिन, विज्ञान दिन, महिला दिन आम्ही तिथे साजरा केला. कार्यक्रम साजरा करताना तेथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मराठी राजभाषा दिनाच्या मुलांनी मराठी गाणे, पोवाडे व भाषणे केली व तेथील शाळेतल्या शिक्षकांनी सुद्धा आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. थँक्यू. मी माधुरी दौलत सुरेशी, रोल नंबर 90. मी न्यू शिक्षणशास्त्र महाविद्यालय नाशिक येथे शिक्षण घेत आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये मला इंटर्नशिपसाठी मनपा माध्यमिक विद्यालय पाथर्डी गाव येथे एका महिन्यासाठी इंटर्नशिपसाठी मला ती शाळा मिळाली. त्या शाळेत मला खूप छान असा अनुभव मिळाला. मी वर्गात शिकवलेलं नाही आहे. त्यात माझा विषय मराठी आणि मॅथ. तर मला 8वी आणि 9वी वर्गावर शिकवण्यासाठी ते वर्ग मिळाले. तर मी आधी जे मुलांना शिकवलं आहे ते 1ली ते 10वीमध्ये शिक्षक दिन साजरा व्हायचा. एका दिवसासाठी शिक्षक झालेलो तेव्हाच शिकवलेलं होतं. तर मला आता BEdच्या प्रथम वर्षासाठी इंटर्नशिपसाठी मला मनपा शाळेत एका महिन्यासाठी इंटर्नशिपला मला 1 महिनाभर विद्यार्थ्यांना शिकवण्यात मिळालं. तर मला त्यासाठी त्यामध्ये खूप असा अनुभव मिळाला. विद्यार्थ्यांना कसं शांत बसवायचं, त्यांना कसं हँडल करायचं, वर्गात कसं शिकवायचं, त्या पाठाचे नियोजन कसे करायचे, असं मला खूप असे अनुभव मिळाले. त्यासाठी आम्ही शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना वक्तृत्व स्पर्धा, क्रीडा स्पर्धा असे वेगवेगळे प्रकार आम्ही शाळेत एका महिन्यामध्ये आम्ही अनुभवले. त्यात आम्ही राजभाषा दिन, जागतिक महिला दिन, राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केले. आम्हाला हे सर्व एका महिन्याच्या इंटर्नशिपसाठी माननीय प्राध्यापक रोकडे सर यांचे खूप असं छान मार्गदर्शन मिळालं. त्यासाठी आम्ही एका महिन्याची इंटर्नशिप अशी छान पार पाडली. थँक्यू. माझे नाव श्रीयक्का नामदेव शेवाळे, रोल नंबर 82. मी न्यू शिक्षणशास्त्र माझा रोल नंबर 82. आमची इंटर्नशिप जी होती ती मनपा माध्यमिक विद्यालय पाथर्डी गाव येथे ठरवण्यात आली होती. आम्हाला पहिल्यांदा जेव्हा आम्ही मनपा शाळेचं नाव ऐकलं तेव्हा मनात खूप भीती होती की ती शाळा कशी असेल. पण प्रत्यक्ष आम्ही जेव्हा शाळेत गेलो तेव्हा तिथे गेल्यावर ते शाळेचं सगळं वातावरण बघून आम्हाला एकदम छान वाटलं. शाळेतील विद्यार्थी अतिशय शांत होते. काही विद्यार्थी होते तिथे खोडकर, पण काही विद्यार्थ्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. आम्हाला प्राध्यापक रोकडे सरांनी खूप मोलाचे मार्गदर्शन केलेले होते. त्यामुळे आम्हाला ही छात्रसेवा काल आमचा अतिशय व्यवस्थितरित्या पार पडला. तिथे आम्ही गेल्यानंतर आम्हाला सुरुवात आमची परिपाठाने झाली. तिथला परिपाठ अतिशय सुंदर होता. गाणे लावून तिथला परिपाठ व्हायचा, म्युझिकने परिपाठ व्हायचा तिथला, जो आजपर्यंत आपण स्वतः नव्हता अनुभवलेला तो तिथे आम्हाला अनुभवायला मिळाला. तिथे गेल्यानंतर आम्हाला खूप काही शिकण्यासारखं होतं की विद्यार्थ्यांकडनंही खूप काही शिकण्यासारखं होतं. तिथे प्रत्येक वर्गामध्ये डिजिटल बोर्ड होते. ते डिजिटल बोर्ड आम्हाला सुरुवातीला हाताळता येत नव्हते, पण तिथे विद्यार्थ्यांनी काही आमच्या शिक्षकांनी आम्हाला सर्व सांगितल्यामुळे आमचा तो छात्रसेवा काल 1 महिन्याचा कालावधी अतिशय व्यवस्थित पार पडला. आम्ही छात्रसेवा कालामध्ये मराठी राजभाषा दिन साजरा केला, विज्ञान दिन, महिला दिन असे विविध दिन तिथे आम्ही साजरे केले. मराठी राजभाषा दिन तर तिथे अतिशय सुंदर पद्धतीने साजरा झाला. मराठी भाषेबद्दलचं प्रेम, आत्मीयता तिथे आम्हाला कळाली. तिथे एक मुलगी होती, तिने शिवाजी महाराजांवर जो पोवाडा ऐकवला तो ऐकून तर अक्षरशः सर्व थक्कच झाले. ती मुलगी एकदम सुंदर तिने पोवाडा म्हटला. तो पोवाडा ऐकून खरंच खूप छान वाटले. आम्ही सर्व आमचं छात्रसेवा काल संपला. शेवटच्या दिवशी आम्ही समारोप केला. तिथे आम्ही सर्व शिक्षकांचे स्वागत केले फूल देऊन आणि आम्ही शाळेला भेट दिली. एवढं
न्यू कॉलेज ऑफ एज्युकेशनचा विद्यार्थी आज इंटर्नशिप मनपा माध्यमिक विद्यालय पातळी गावावर. सर्वात प्रथम म्हणजे या ग्रुपमध्ये सगळ्या मॅडम होत्या. मला एकट्याला दिलं इंटर्नशिप तुमच्या घेताना कोणते क्लास ठेवा म्हणजे व्हिडिओ सगळ्यात जास्त आपल्याला क्रिएटिव्हिटी तयार करता येईल. मी काही जास्त सांगणार नाही आहे. सगळ्यांनी सांगितलं आम्ही फक्त पहिल्या दिवशी गेलो जेव्हा भोपळे सरांसमोर होते त्यांनी वर्क करून दिले मुख्याध्यापक सरांचे गांगुडे सरांचे. त्यांनी आम्हाला सांगितले कॉलर करून दिले. तर आम्हाला वर्ग डिस्ट्रीब्यूट करून दिले प्रत्येक कुठली बाई 8वी 9वी नंतर 7वी पण वर्ग होतं. आम्ही त्याच्यानंतर पाठ निरीक्षण पाठ शिकवले. तसे चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा हे घेतले. मी कधी स्टेजवर गेलो नव्हतो. फक्त मार्क घ्यायला जातो लहानपणी हे जास्त गेलं नाही आहे. पहिल्यांदा गेलो तेव्हा तुझं काही ऐकत नव्हते माझं. थोडंफार सरांना सांगून थोडं शांत केली. नंतर मला सवय पडली मुलांना कसं शांत करायचं. आणि मॅडम सांगत होत्या ज्या शिक्षक गीताचा शिक्षक पाहिला तर मी सुट्टी घेऊन टाकायचं शाळेतून गेलोच नाही मी. त्यामुळं मला पहिला अनुभव आला होते वर्ग कसा नियंत्रित करायचा हे माझ्यासाठी अवघड होतं. तसं मग मी 1 महिन्यामध्ये तसं शिकून घेतलं. पुढच्या टायमाला मी चांगला माझा परफॉर्मन्स सांगणार आहे. ज्यावेळेस आम्ही मनपा माध्यमिक शाळा पाथर्डी गाव या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणचा जो कालावधी संपल्यानंतर समारोपाचा जो कार्यक्रम आहे तो तिथे आयोजित करण्यात आला. त्या ठिकाणचे शाळेचे जे मुख्याध्यापक आहे गांगुर्डे सर यांची अगदी मुलाचे असे मार्गदर्शन लाभले की त्यांच्यामुळे ती शाळा जी आहे ती आम्हा सर्वांना उपलब्ध झाली. त्या ठिकाणी जो समारोपाचा कार्यक्रम झाला त्या ठिकाणी बऱ्याच छात्र शिक्षकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यांना आलेले जे अनुभव आहेत ते अनुभव त्या ठिकाणी सांगितले. त्याचप्रमाणे जे आपल्या कॉलेजचे जे प्राध्यापक आहेत त्यांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन केले आणि त्या ठिकाणी शाळेसाठी अत्यावश्यक असणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू घेण्यासाठी वस्तू त्या ठिकाणी शाळेसाठी देण्यात आल्या. त्याचप्रमाणे सर्व जे त्या शाळेचे जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांचेही त्या ठिकाणी आभार मानण्यात आले आणि अशा पद्धतीने आमचा जो छात्र सेवा काळ आहे तो त्या ठिकाणी संपन्न झाला.